हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर खरं तर बंडखोरी करत जे आहे ते त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता फिक्स झालेलं आहे। ते आदल्या काही दिवसामध्ये जे आहे ते आता शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हे सर्व महाविकास आघाडीचे हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत। आपण सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडे जाणार आहेत। खरं तर महाविकास आघाडीचे खासदार होते नागेश पाटील आष्टीकर, त्यांचं आता जवळपास फिक्स झालेलं आहे, ते शिंदे शिवसेनेमध्ये सामील होणार आहेत। शिंदे सेना आणि BJP यांना स्वतःजवळ तर कोणते कार्यकर्ते नाहीतच, म्हणून ते असे महाविकास आघाडीचे आमचे काही नेते मंडळी फोडत आहेत आणि तिकडे नेत आहेत। परंतु आमची नाराजी महाविकास आघाडी म्हणून, कारण हे उभाटा गटातून निवडून आलेले आमचे खासदार होते, आमची नाराजी हीच आहे की आम्ही घरच्या भाकरी खाऊन कामं केले आणि नंतर हे याच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेत। आमचं फक्त एकच म्हणणं आहे महाविकास आघाडी म्हणून की त्यांच्या घरी ठिया मांडून त्यांना फक्त आमची विनंती राहील की बाबा एक तर तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढा, निवडून या, त्या पक्षात जा। परंतु आम्ही ज्यावेळेस मरमर करतो आणि आमचं श्रेय तुम्ही घेता आणि दुसऱ्याच्या ताटात मांडता, हे आम्हाला कदापि मान्य नाही। तुम्ही म्हणताय की ठिया मांडायचा, मग हे ठिया मांडण्याचं आंदोलन तुमचं कधी होणार आहे? आता हे महाविकास आघाडीची आम्ही बैठक लावू। आज वर्धापन दिन आहे शिवसेना पक्षाचा। आज त्या वर्धापन दिन झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जे प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख वगैरे, यांच्यासोबत आम्ही चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर आम्ही त्या बाबतीत निर्णय घेऊ आणि तसं नियोजन करू। आपण बघतो की राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आम्ही जे आहे ते घरच्या सगळ्या भाकरी खाऊनच शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून आणलं होतं, मात्र त्यांना जॉब विचारण्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन करू। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे नागेश पाटील आष्टीकर यांच्या पोटीवर? नाही, मुळात आष्टीकर साहेबांना जे निवडून आले त्या ठिकाणी लोकसभेला, ते महायुतीला विरोधामध्ये निवडून आलेले आहेत। ते स्वतःहून या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यांनी म्हणजे त्यांची काय भूमिका आहे, आज आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी महायुतीच्या विरोधातल्या उमेदवाराला निवडून देण्याचं आम्ही काम केलं। आणि आज काय झालेलं आहे की आष्टीकर साहेब असतील ते परत महायुतीच्या बाजूने जाऊन बसलेले आहेत। म्हणजे या हिंगोली लोकसभेच्या सर्व नागरिकांच्या मतांना ज्या पद्धतीने त्यांचा अपमान केला, म्हणजे मतदारांचा जो अपमान या ठिकाणी आष्टीकर साहेबांनी केला, हे खऱ्या अर्थानं या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। ही लोकशाहीची पायमल्ली आहे। भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वाला अनुसरून आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून फक्त घटनाविरोधी BJPच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून एकजुटीनं त्या ठिकाणी त्यांचा पराभव केला। आणि आज काय झालं आहे, आज तीच भूमिका घेऊन या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला। इथे या ठिकाणी सर्व समाज बांधव पुढे येऊन त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत। कार्यकर्ते सेटल झाले असते ना, कार्यकर्ते जर मॅनेज झाले असते तर तुम्ही निवडून आले असते का? तर आष्टीकर साहेब तुम्ही निवडून आले नसते। कार्यकर्त्यांनी जीवाचं रान या ठिकाणी केलं, त्यांनी आपापसामध्ये संघर्ष या ठिकाणी केला आणि त्याची परिणती म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडून आलेला आहात। आणि आज त्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने मान खाली घाला लावली, त्याबद्दल आम्ही सर्वांनी मिळून, आताच आमचे राष्ट्रवादीचे आमचे बंधूंनी सांगितलं की आम्ही सर्वांनी मिळून पुढं एक निर्णय घेऊ की या अशा प्रकारची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। आपापल्या पद्धतीनं त्यांना काय प्रश्न आहे? आता आष्टीकरांना तुमचा काय प्रश्न आहे? आमचा एकच प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी इथं ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने मिळून लढून त्या ठिकाणी गेलेत, जर तुम्हाला खरंच जायचं असतं तर तुम्ही या ठिकाणी पदाचा राजीनामा देऊन तुम्ही जायला पाहिजे होतं। तुम्ही याचं सगळ्या गोष्टीचं उत्तर आष्टीकरांकडून घेणार का तुम्ही? 100% आम्ही घेणार आहेत, कारण महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला ही जागा जी आहे ती काँग्रेसकडे होती आणि जागा काँग्रेसकडे असताना नेहमी काँग्रेस पक्षानं मोठ्या भावाची भूमिका राहिलेली आहे। त्यांना महाविकास आघाडीमध्ये ही जागा आम्ही सोडली आणि जागा सोडल्याच्या नंतर आम्ही स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन त्यांचं काम केलं, त्यांना निवडून आणलं। त्यांनी निवडून आल्याच्या नंतर या मतदारसंघाचं कधी तोंडही पाहिलं नाही आणि आम्हाला तर दुजाभाव देण्याचंच काम त्यांनी केलं। परत कालच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा आमचा काँग्रेसचा मोठा भाऊ म्हणून परत एकदा विधान परिषद नांदेडमध्ये आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली आणि त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला आम्ही म्हणजे
ती उमेदवारी दिली. म्हणजे आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की हा एवढा मोठा नाग ज्याला म्हणतो आपण त्या निघतील. आणि त्यांनी म्हणजे सगळ्यांचंच पूर्ण या लोकसभेतल्या जेवढे मतदार आहेत त्या सगळ्या मतदारांना त्यांनी म्हणजे येड्यात काढण्याचं सोंग केलेलं आहे. निश्चितपणे त्यांनी आमचं मत हे आहे की आज त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत पुन्हा निवडून यावं. मग त्यांना कळेल की जनतेच्या मनामध्ये काय रोष आहे त्यांच्याबद्दल. आपण बघतोय अजून काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत. खरं तर 2024च्या लोकसभेमध्ये जे आहे ते दांडेगावकर, जयप्रकाश दांडेगावकर होते हे उमेदवार असण्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव जाहीर झालं होतं आणि ते आता परत आम्ही या संदर्भात जेव्हा जयप्रकाश दांडेगावकर साहेबाला उमेदवारी द्या या संदर्भात आम्ही पवार साहेबाकडे गेलो होतो. त्यावेळेस पवार साहेबांना मोठ्या मनानं आष्टीकर साहेबाला सेनेला जागा सोडली आणि सर्वजण तुम्ही यांचं काम करा असं आम्हाला त्यांनी आवाहन केलं. आणि आम्ही जीवाचं रान करून हिंगोली विधानसभेच्या अंतर्गत तुम्ही बघितलं असाल तर त्याला 87,800 मतदान एवढं की जवळपास 25,000ची लीड या हिंगोली विधानसभेमध्ये दिली. तेही आम्ही 1 रुपयासुद्धा कोणाचा न घेता स्वतःचं 50,000चं डिझेल जाळून आम्ही त्याला एवढी भरघोस मतानं मतदान केलं. आणि आज त्यांनी हे विचारधारा सोडून आज महायुतीच्या विचाराची धारणा केल्यामुळं आज येथल्या वोटरला फार मोठं धक्का बसलेला आहे. आणि जर अशा गोष्टी घडत असतील तुमचा इशारा काय आहे त्यांच्या धक्क्याला? त्याच्या धक्क्याला सांगायचं म्हणजे की त्याने राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून कसे येतात महायुतीमध्ये हे दाखवून द्यावा. कारण इथले वोटर हे आता बरेचसे या वर्षामध्ये त्याने बघितलेलं आहे की लोक पक्ष सोडून जात आहेत. बरोबर. तुम्ही सांगा मला की बाबा आता त्यांनी काय करायला पाहिजे, नागेश पाटील आष्टीकरांनी तुमच्यासाठी काय करायला पाहिजे महाविकास आघाडी म्हणून? नागेश पाटलांना ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये आम्ही सोबत होतो ग्रामीण भागामध्ये फिरत असताना, तर त्यावेळेसच लोकांनी ह्या प्रश्न विचारले होते, साहेब आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे आणि आम्ही तुम्ही निवडून पण येणार आहात, पण जर तुम्ही मात्र पुन्हा उद्या बदलू नका, असे अक्षरशः सर्वसामान्य लोकांनी प्रश्न विचारले होते. माझ्यासमोरचा विषय आहे. आणि त्यावेळेस आष्टीकर साहेबांनी असं छाती ठोकपणे सांगितलं की मी जर बदललो तर मी बापाचा नाही, अशा पद्धतीच्या एका ग्रामीण भागामध्ये ते बोललेले आहेत. आणि आज मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही साहेब सर्वसामान्य मतदाराला काय बोलला होतात आणि आज रोजी आपण कसं वागत आहात, हे अतिशय निर्लज्जपणाचं काम आहे. कारण किती काही जरी झालं तर आज तुम्ही मताचा कुठेतरी आदर झाला पाहिजे. लोकशाहीमध्ये असं स्वतःच्या स्वार्थासाठी असं करणं हे अजिबात योग्य नाही. आणि त्यामुळं त्यांनी निश्चितच आपला राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावा असं आमचं मत. आपण बघतो की प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी जे आहे ते आष्टीकरांच्या राजीनाम्याची मागणी करते. तुमची मागणी काय असणार आहे? सर्वप्रथम तर मी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षातर्फे या खासदाराचा, या नागेश पाटील हरामखोर खासदाराचा जाहीर निषेध करतो. आणि आम्ही 2024ला जेव्हा जे खासदारकीला उभे होते तेव्हा लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीची विचारधारा घेऊन मतदारांपर्यंत गेलो होतो. त्या मतदारांच्या स्वाभिमानाचा आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी सौदा केला आहे. या सौद्याचा आम्ही निषेध तर करतोच, पण येणाऱ्या काळात जेव्हा लोकसभेमध्ये ते पाय ठेवतील तेव्हा या गोष्टीचा जाब पण विचारला जाईल. आणि इथून पुढे आपण बघतो की नागेश पाटील आष्टीकर जेव्हा हिंगोली लोकसभेमध्ये येतील तेव्हा या गोष्टीचा आम्ही जॉब विचारू. तुमचं काय म्हणणं आहे? सर्वात प्रथम म्हणले तर एक गोष्ट आपण लक्षात घ्या की 2024ला जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा नागेश पाटील आष्टीकर म्हणून हिंगोली जिल्ह्याला हे नाव पण माहीत नव्हतं. हे जेव्हा महाविकास आघाडीकडून इंडिया अलायन्सचा उमेदवार म्हणून जेव्हा समोर आलं त्यामुळे लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. आणि महाविकास आघाडीची आमच्यासारख्या लहान छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी घरची गाडी घोडी घरची भाकरी खाऊन त्यांना निवडून आणली. आणि आज एवढी मोठी गद्दारी केली. जसं आता आमच्या पाटलांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं की मी जर असं केलं तर मी माझ्या बापाची औलाद नाही. आणि एका दुसऱ्या ठिकाणी मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे की नागेश पाटील एक कार्यक्रमात आमच्या मीटिंगमध्ये म्हणले होते की मी देवावर तुम्ही ज्या म्हणले त्याच्यावर हात ठेवून सांगतो की मी अशा फोडाफोडीच्या याच्यामध्ये मी बळी पडणार नाही, मी खानदानी पाटील आहे. तर माझ्या आज या तुमच्या माध्यमातून त्यांना एकच प्रश्न आहे की तुमची पाटीलकी आणि तुमची बाप बदलण्याची कुठे ते शब्द तुमचे कुठे गेले, हे तुम्हाला आम्हीच नाही कार्यकर्ते तर जे तुम्हाला मतदान केले ते लोक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये विचारणार आहे. आणि खरंच जर तुम्हाला
महायुतीकडून जायचं होतं, तर आता तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडून आलेले, एकदा पुन्हा राजीनामा द्या आणि मग तुम्ही लोकसभा निवडून कसे येतात आपण ते तुम्ही- आपण बघतो की सर्वांचं म्हणणं आहे की नागेश पाटील आष्टीकरांनी राजीनामा द्यावा. एक शेवटचा प्रश्न, ते आल्यानंतर काही आंदोलन वगैरे महाविकास आघाडीच्या वतीनं होणार आहे का? निश्चित ही जी प्रवृत्ती आहे सेटलमेंट करण्याची, मॅनेज होण्याची जी प्रवृत्ती आहे ना, म्हणजे एक प्रकारच्या जनतेला वेठीत धरण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी बैठक घेणार आहोत. आता आमचे जे उबाटाचे शिवसेनेचे जे नेते आहेत ते सर्व या ठिकाणी मुंबईला गेलेले आहेत. ते आल्यानंतर आम्ही सर्वजण बसू आणि याचं तीव्र आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी आमचा देण्याचा प्रयत्न राहील. कारण या सर्व नेत्यांनी असं ठरवलं आहे की लोकशाहीची हत्या करण्याचा आणि सेटलमेंट करण्याचा यांचा जो हा डाव आहे, अशा प्रकारची जी मनोवृत्ती आहे ती वेळीच थांबवली पाहिजे, ही आमच्या सर्वांचं या ठिकाणी प्रयत्न आहे. निश्चितच आपण बघतो की लवकरच आम्ही सर्व महाविकास आघाडीचे जे आहेत ते पदाधिकारी जमणार आहे आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभं करणार असल्याची प्रतिक्रिया सर्व आंदोलकांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.